नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे काका पुतण्या, म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी आणि अजितदादा राष्ट्रवादी यांचं एकत्रीकरण. हा विषय पवार साहेबांचा, म्हणजे शरद पवार साहेबांचा वाढदिवस जो झाला त्यावेळेला प्रफुल्ल पटेल ही मध्यस्थी करण्यात यशस्वी झाले का, हा चर्चेचा विषय आणि विश्लेषणाचाही मुद्दा आहे. कारण महत्वाचं असं आहे की अजितदादांच्याकडं अर्थ खातं आहे आणि अजितदादांच्याकडं शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची जे आमदार आहेत त्यांची सगळी कामं ठप्प आहेत. म्हणजे ठप्प आहे त्याचा अर्थ म्हणावा तसा निधी त्यांना मिळत नाही आणि ही ओरड चालू आहे. त्यातले बऱ्यापैकी 6 ते 7 आमदार तरी आता इतकं टोकाला गेलेले आहेत की काही करा आणि हे मिटवा, आणि ह्याची मध्यस्थी शेवटी प्रफुल्ल पटेल यांनीच मनावर घेतलं आणि वाढदिवसाचं निमित्त साधून अखेर त्या ठिकाणी, मग त्याच्यात उद्योगपतींनी कितपत अडाणी पण होते वगैरे वगैरे म्हणतात, पण त्यांचा कितपत रोल आहे हे नाही, पण प्रफुल्ल पटेल, पवार साहेब आणि अजितदादा यांची चर्चा ही झालीच आणि त्याच्यामध्ये विषय येणार आहे भारतीय जनता पक्ष आणि आता हे महायुती आणि मुख्य म्हणजे केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे, विशेषतः अमित शहा देशाचे गृहमंत्री, यांचं सल्ला यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय होत नसतो महायुतीमधला. मग त्यांना जरी कुठं राजकीय कोणाशी संबंध ठेवायचे नाही हे सत्य परिस्थिती आहे, परंतु अजितदादा हे सुद्धा हे धूर्त राजकारणी आहेत. कधी कसं आणि केव्हा आपण हे निर्णय करायचे त्यांनाही समजतं आणि देवाभाऊंच्या टचमध्ये ते नक्की. देवाभाऊंचं आणि अजितदादांचं अतिशय चांगलं आहे. त्यामुळं उद्याच्या काळात हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या हे एकत्र आले तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही, कारण प्रफुल्ल पटेल यांनी ती चर्चा यशस्वी केल्याचं आता दिल्लीतली बातमी आहे. मग हे झाल्यानंतर महायुतीचं काय आणि महाविकास आघाडीचं काय, हा विषय येणार. महाविकास आघाडीमध्ये काय विश्वासार्हता राहणार आहे, पवार साहेबांची भूमिका त्याच्यामध्ये, माझेच आमदार तिकडे जात असतील तर मी काय करू, हा विषय असू शकतो. शरद पवार साहेब हे महाविकास आघाडी सोडतील अशी परिस्थिती नाही. एक त्याच्यातनं मार्ग निघालेला खात्रीला एक आम्हाला कळतंय की ठीक आहे, आमदारांनी तिकडे जावं. पवार साहेब त्याच्यावर राजी झालेले दिसतात, पण त्याच्यानंतर राजकीय समीकरणं बरीच बदलतील. महाविकास आघाडीमध्ये शेवटी काँग्रेसवाले काही गप बसणार आहेत. मग हे जर का तुमच्याकडनं जर का असं राजकारण होत असेल तर महाविकास आघाडी ठेवायची कशाला, या चर्चा सुद्धा नंतरच्या काळात होणार आहेत. परंतु हे कधी, हे पक्क झाल्यानंतर. आत्ता शिक्कामोर्तब झालाय म्हटलं तर नक्की झालेला आहे. ह्या चर्चा झाल्या तर झाल्यातच. आता ही बातमी कुठं लपून राहिलेली नाही, ती आता बाहेर आलेली आहे आणि आमदार अतिशय खुश आहेत सगळे शरद पवार गटाचे. आणि इकडं अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये थोडं काही जणांचं म्हणणं आहे कशाला एकत्रीकरण हवंय असं म्हणणारी सुद्धा आहेत, कारण ते आल्यानंतर परत आणि वाटणी ही आलीच ना परत, त्याच्यामध्ये आपल्याला काय जरूर आहे. मग भुजबळ साहेबांनी मधल्या काळामध्ये विरोध केला होता. याचं कारण असं आहे की पवार साहेबांचाच ह्याच्यात वरचष्मा राहणार, अजितदादा परत बाजूला पडतील त्याच्यामध्ये. शरद पवार आले की पवार साहेबांच्याकडेच सगळे ओढले जाणार, एकत्र त्यांच्याकडेच जाणार. पण विषय असा आहे, प्रफुल्ल पटेल यांनी चांगला मार्ग काढला की नाही, पवार साहेब हे तटस्थ राहतील आणि काय आता आमदारांना जिकडे जायचं तिकडे जावं अशी भूमिका असू शकते. आणि अशा पद्धतीच्या चर्चा झालेल्या आहेत आणि त्या आता लपून राहिलेल्या नाहीत. तर प्रफुल्ल पटेल आत्ता तर हे यशस्वी झालेत. आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत जिथं अजितदादांचे राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार असतील महापालिकेला, तर त्या ठिकाणी आणि जिल्हा परिषदेला सुद्धा पवार राष्ट्रवादी गटाचं सुद्धा त्यांचं आतल्या गटातनं काहीतरी चर्चा होणार आणि एकमेकाला ते सपोर्टेड राहून इथनं पुढच्या निवडणुका झालेल्या बघायला मिळणार आहेत आपल्याला. आणि त्याच्यावरनंच आता कळून येणार आहे की निवडणुका संपल्यानंतर परत राजकीय समीकरणं होतील आणि हे एकत्र दिसतील आणि त्यांचं एकत्रीकरणावर शिक्कामोर्तबाचं श्रेय मात्र प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेलं आत्ता तरी दिसतंय. ह्या चर्चा चालू आहेत. आता त्याच्यासाठी
जे काही राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे म्हणजे रोहित पवार असतील, रोहित पाटील असतील, यांच्याशी संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण ते चिडीचूप आहेत. ते बोलत पण नाहीत असं काही नाही म्हणून, आणि आहे म्हणून. जयंतराव पाटलांचा तर संपर्कच होऊ शकलेला नाही. त्यामुळं आत्ताची तर बातमी एवढी आहे की प्रफुल्ल पटेल यशस्वी झालेत का, तर निवडणुका झाल्यानंतर हे एकत्रीकरणावर शिक्कामोर्तब झालेल्याची बातमी ही खरी आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.